शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्या एकत्रित येण्याचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे। संजय राऊतांनी तो जाहीर केलेला आहे। उद्या 12 वाजता असं ट्विट करत त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो हा जाहीर केलेला आहे आणि त्यामुळेच आता हे दोन पक्ष उद्या दुपारी 12 वाजता एकत्रित येत असल्याची घोषणा करणार आहेत। या मुद्द्यावर बोलण्यासाठी यशवंत किल्लेदार मनसे नेते आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। यशवंतजी, हे ट्विट सगळीकडे व्हायरल झालं आहे, सगळ्यांनी बघितलेलं आहे। हे बघितल्यानंतर आता दोन भाऊ एकत्रित येणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। काय मनसेची प्रतिक्रिया यावर? आनंद आहे दोन भाऊ एकत्र येत आहेत। हा बऱ्याच वर्षापासूनच्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची एक इच्छा होती, ती इच्छा जी आहे ती उद्या पूर्ण होते। त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद आहे आणि उद्या तो जो काही क्षण असेल दोघं एकत्र येण्याचा तो सगळ्यांना सुखावणारा असेल। परंतु अजूनही काही जागांवरचा तिढा कायम आहे, त्या जागांवर अजून चर्चा सुरू आहे। उर्वरित जागांवरचा जरी पेच सुटलेला असला तरी काही जागांवरची घासाघीस अजूनही सुरू असल्याचं थोड्या वेळापूर्वीच मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी सांगितलंय। नाही बघा, संदीप देशपांडेंनी जेव्हा बाईट दिला तेव्हा मी त्यांच्या शेजारी उभा होतो। त्यांनी एवढंच सांगितलं की काही जागा ज्या आहेत, ज्या अंतिम टप्प्यावर आमच्या बोलणी झालेली आहे, काही जागांच्या बाबतीत म्हणजे जिथे मराठी बहुल मतदार आहे त्या काही जागांवर दावे प्रतिदावे दोन्ही पक्षांचे, कारण दोन्ही पक्षांचं तिथे प्राबल्य आहे, ते नॅचरल गोष्ट आहे, नैसर्गिक गोष्ट आहे। परंतु तो जो काही विषय आहे तो दोन्ही बंधू एकत्र येऊन तो सुटेल, तो फार असं काय तिथे काही पेच निर्माण झालं आहे किंवा ताणाताणी चालू आहे अशातलं काही नाही। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात प्रसन्नतेमध्ये सगळ्या चर्चा चालू आहेत। त्यामुळे मला वाटत नाही की त्याच्यामुळे काही युती थांबेल किंवा काही बाधा येईल। मग आता उद्याची जी घोषणा आहे ती खूप जल्लोषात वाजत गाजत जोरदार होणार आहे का? हो, होणार ना, साहजिक आहे। बघा, इतक्या वर्षाची प्रतीक्षा आहे की दोन बंधू एकत्र यावे, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची ती एक इच्छा होती आणि ती जर उद्या पूर्ण होत असेल, जरी ती प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून होत असेल तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची जी उत्सुकता किंवा उत्साह पाहिला तर ते तिकडे गर्दी मोठ्या प्रमाणात होणार। त्यामुळे ते ॲटोमॅटिकली त्याचं परिवर्तन मोठ्या भव्य दिव्य कार्यक्रमात किंवा मेळाव्यासारखं होईल। नक्की। परंतु आज सकाळी अनिशा माजगावकर यांना सुद्धा आम्ही बघितलं, भांडूप असेल, विक्रोळी असेल, त्याचबरोबर शिवडी आणि दिंडोशी हे असे मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघातल्या काही जागांवर अजून अडकून बसलेलं आहे युती, या दोन पक्षाच्या युतीचं घोडं। आणि त्याचबरोबर काही लोकांना नाराजी त्यांची दूर करण्यासाठी सुद्धा बोलवलं होतं। अनिशा माजगावकर आज आल्या, त्यामुळे त्या नाराज आहेत, त्यांची जागा कदाचित त्यांना दिली जात नाही म्हणून त्या नाराज आहेत, त्यांची नाराजी दूर करण्याकरता बोलवलं होतं। विषय असा आहे, अनिशा माजगावकर ह्या पक्षाच्या प्रवक्त्या आहेत, त्या पक्षाच्या उपाध्यक्ष सरचिटणीस आहेत आणि आमची जी बैठक होती ती पूर्वनियोजित बैठक होती आणि त्या बैठकीला नेहमीप्रमाणे त्यांनाही बोलवलं होतं। राहिला अनिशा माजगावकर यांचा स्वतःचा निवडणूक लढवायचा विषय, तर त्याच्यावर राज ठाकरे साहेब योग्य निर्णय घेतील। त्यांना निवडणूक लढवण्यापासून दूर ठेवलं जाईल असं मला वाटत नाही। एकंदर जी काही चर्चा झाली त्यांना निवडणूक लढवण्यासाठी त्यांना प्रभाग दिला जाईल। परंतु अजूनही कारण मनसेकडनं म्हणजे दरवेळेला या घोषणा दोन पक्ष एकत्रित येत आहेत, या घोषणा सातत्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आणि विशेषतः खासदार संजय राऊतच करताना दिसत आहेत। मनसेकडून अजून एकानेही आत्तापर्यंत की युतीची घोषणा उद्या होतीये असं म्हटलेलं नाही आहे। मनसे एक पाऊल मागे घेते या संपूर्ण चर्चांमध्ये? असं नाही। संजय राऊत साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, राजकीय पटलावर महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेते आहेत। ते राज ठाकरे साहेबांचे आणि त्यांचे खूप जुने संबंध, हितसंबंध आहेत। ते थेट जर ते एकमेकांशी बोलत असतील, त्यामुळे त्यांना अगोदर काही बातम्या कळत असतील म्हणून ते बोलत असतील। त्याचा काही असं नाही की त्यामुळे आम्ही बोलत नाही आणि ते बोलतात असं काही त्याला किनारा नाही आहे। ते थेट त्यांच्याशी बोलतात तेव्हा त्यांना बातमी एखादी थेट कळते लवकर, ते ट्विट करतात किंवा बोलतात, एवढाच विषय आहे। आता दोन वेगळे प्रश्न मनसेच्या व्यतिरिक्त एक काँग्रेस पक्षानं त्यांचा एक जाहीरनामा घोषित केलेला आहे आणि त्या घोषित जाहीरनाम्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की खास करून मुंबईमध्ये बिहारी जनता जी आहे त्यांचा जो सगळ्यात मोठा महोत्सव असतो तो म्हणजे छठ महोत्सव, मुंबई महानगरपालिकेवर आमची सत्ता आणून द्या, आम्ही खास एक कायमस्वरूपी छठपूजेसाठीचा एक वेगळी जागा ही बिहारी जनतेला करून देऊ असं एक आश्वासन त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात दिलं आहे। नाही, मुळात बघा, आम्हाला कुठल्याही धर्माच्या किंवा कुठल्याही जातीच्या धार्मिक कार्यक्रमाला आमचा विरोध नाही, पण मुंबईत येऊन माज नाही दाखवायचा। जर तुम्ही माज दाखवणार असाल आणि मुंबईवर दावा सांगणार असाल तर तो खपवून घेतला जाणार नाही, ही आमची भूमिका आहे। जर तुम्ही एखाद्या विशिष्ट समुदायाला जर अशा जागा मिळवून देईल, सगळेच समुदाय उद्या उभे राहतील की आम्हालाही द्या म्हणून,
तर काही गोष्टीचा सारासार विचार करून काँग्रेसच्या जी काही नेते मंडळींनी ह्यांनी सारासार विचार करून असे मॅनिफेस्टोमध्ये असे मुद्दे टाकायला हवेत असं मला वाटतं. नक्की. आणखी एक शेवटचा प्रश्न की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांचा एक निबंध आता प्रसिद्ध झालेला आहे. त्यांनी असं सांगितलं की 2050पर्यंत मुंबईमध्ये मराठी किंवा हिंदू माणसाची संख्या ही घटून 57% होणार आहे, तर मुस्लिम लोकांची संख्या ही 30% होणार आहे. या रिसर्चकडे तुम्ही कसं पाहता आणि त्यामुळे मुंबईतलं एकूणच धार्मिक संपूर्ण जे वातावरण आहे ते बदलून जाईल किंवा त्याचा मुंबईच्या सामाजिक आयुष्यावर खूप मोठा परिणाम होईल असं विरोधकांचं म्हणणं आहे, असं काही लोकांचं म्हणणं आहे. नाही, मला वाटतं की हे जे काही असेल त्यांनी जे काही तुम्ही आता रिपोर्ट सांगितला ह्या रिपोर्टचा राजकीय अर्थ काढून त्याचे फेक नरेटिव्ह तयार करून आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी वापरणं हे चुकीचं आहे. खरं तर मुंबईत मराठी माणूस कमी झाला आहे टक्का हे आम्हाला पटतच नाही. कारण आमच्या माहितीनुसार की आम्ही जो काही सर्वे केला आहे 42% मराठी माणसं अजूनही मुंबईत आहेत. आणि हिंदू म्हणाल तर हिंदू जवळजवळ आता ती 70-75% घरात होतात सर्व हिंदू पकडले तर. तर एवढ्या गतीने काही कुठलं असा एखादा समाजाचा ऱ्हास होत नसतो. त्याला बरीच वर्षानुवर्षे जावं लागतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्ही हिंदुत्ववादी पक्ष स्वतःला म्हणवता सत्तेत आहात अगदी केंद्रात आणि महाराष्ट्रात, तर तुम्ही त्याच्यावर उपाययोजना म्हणून काय करणार आहात? तुम्हाला राजकारण जेव्हा करायचं असं तेव्हा हिंदू मुस्लिम भगवा हिरवा हे करत राहता ना. तर मग मराठी माणूस टिकला पाहिजे किंवा हिंदू माणूस टिकला पाहिजे यासाठी तुमचं नेमकं राष्ट्रामध्ये काय नेमकं म्हणणं आहे हेही त्यांनी स्पष्ट करावं. धन्यवाद यशवंतजी आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते यशवंत केल्लेजर, ज्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की दोन्ही भावांनी एकत्रित येणं ही दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांची आधीपासूनची इच्छा होती आणि ती इच्छा उद्या पूर्ण होते याबद्दल त्यांना आनंद आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.